ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का, न्यायालयाने या प्रकरणात सुनावली शिक्षा। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात। ते आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देत असतात। मात्र त्यांच्या संदर्भातील न्यायालयातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी खटल्यात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा तसेच 25,000 रुपये दंड ठोठावला असल्याची माहिती डॉक्टर मेघा किरीट सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे या संदर्भात आरोप केले होते ते काय प्रकरण आहे आपण पाहूया। मीरा भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी 2022 मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबियांशी संबंधित संस्थेने 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते। यानंतर डॉक्टर मेघा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसान दावा दाखल केला होता। तो दावा आता निकाली निघाला असून त्यात खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे। महाराष्ट्र महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी खासदार संजय राऊत यांना या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।